आपल्या सर्वांचं या पवित्र दिंडी सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। वसुंधरा पायदिंडी 2025 जी केवळ यात्रा नव्हे तर आहे भक्तीचा, श्रद्धेचा आणि पर्यावरण संवर्धनेचा एक अद्भुत संगम। या पवित्र वाटेवरील प्रत्येक पाऊल जणू गुरुकृपेची आस आहे। बघा, त्या टाळ मृदुंगांचा मधुर निनाद, भक्तांच्या गगनभेदी मंत्रांचा जयघोष आणि निरनिराळ्या ध्वजांची फडफड, हे सुंदर दृश्य बघून डोळे तृप्त झाले आहेत। आज आपण सामील झालो आहेत नागपूर दिंडीमध्ये, जी निघाली आहे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेने। कोपीठ पूर्व विदर्भ नागपूर या ठिकाणाहून आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 या वसुंधरा पायदिंडीचा सलग 4था दिवस। या भक्तगणांच्या डोळ्यात बघितल्यानंतर आज दिसते ती गुरुभेटीची आणि वाट दिसते ती श्री क्षेत्र नाणीजधामची। या आतुरतेचे कारण म्हणजे परमवंदनीय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचा जन्मोत्सव अभिष्ट चिंतन सोहळा दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी श्री क्षेत्र नाणीजधाम या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे। आजच्या आधुनिक काळात जिथे प्रवास माध्यमांची अनेक साधनं उपलब्ध आहेत, जसे कार, बस, वाहन इत्यादी, तरी सुद्धा पायी चालत जाऊन आपल्या गुरूंना भेटण्याचा हा पारंपरिक वारसा या भक्तगणांनी जिवंत ठेवलेला आहे। यावरून या भक्तगणांचे आपल्या गुरूंवरील अपार प्रेम लक्षात येते। चला तर मग अनुभवूयात आजच्या पहिल्या सत्रातील अनमोल क्षण। कोवळ्या किरणात न्हालेली धरती, सुवासिक वाऱ्यात भक्तीचा दरवळ दरवळतो। पहाटेच्या गजरात निसर्गही जणू हरिनामात लीन होतो। आज पहाटे सूर्य उगवताच पक्ष्यांच्या किलबिलाटासह मंद मंद गार वाऱ्याची झुळूक सोबत येणारा फुलांचा सुवास मनाला प्रफुल्लित करणारा होता। अशा या निर्मळ वातावरणात प्रातःकाळी परमवंदनीय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींची काकड आरती संपन्न झाली। आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच विठ्ठल रखुमाई देवस्थान गोराट तालुका सेलू येथे गुरुपूजनासाठी तयारी सुरू झाली। रामानंद संप्रदायातील वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमवंदनीय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे षोडशोपचारे पूजन संपन्न झाले। तदनंतर लगेच टाळमृदुंगांच्या गजरात दुपारती संपन्न झाली। आजच्या या पूजनाचे सौभाग्यशाली यजमान होते श्री व सौ रजनी शालिकराम भुजाडे। नाणी जवासी
दिंडी प्रशासनाने यात्रिकींसाठी चहापान आयोजित केले होते. चहापान आटोपताच यात्रिकी पुढील प्रवासासाठी सुसज्ज झाले व त्यासोबतच रथसुद्धा सुगंधी फुलांच्या आरासेत सजून तयार होता. हे आरास म्हणजे केवळ सजावट नाही, तर भक्तिभावाची जिवंत प्रतिमा आहे. प्रत्येक फूल जणू प्रार्थना आहे, प्रत्येक सुवास जणू गुरुकृपेचा संदेश आहे आणि या रथातून उमटणारा भक्तिरस प्रत्येक भाविकांच्या अंतकरणात शांती, आनंद आणि समाधानाची अनुभूती जाणवतो. अशा या पुष्पसुशोभित रथात पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांना विराजमान करण्यात आले. पुन्हा एकदा त्याच जोमाने, त्याच ऊर्जेने, त्याच जल्लोषाने या दिंडीने पुढील सुनियोजित प्रवासाकरिता मार्गक्रमण केले. आपण म्हणतो ना, देशाचे भविष्य तरुणांमध्ये आहे. ही फक्त म्हण नाही, तर आज आपण आपल्या डोळ्यांनी बघत आहोत. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेने मोठ्या संख्येने युवा मंडळी या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. ही तरुणाई फक्त चालत नाही आहे, तर ही तरुणाई सेवेत आहे, शिस्तीत आहे, नियोजनात आहे आणि संदेश पसरवण्यातही पुढे आहे. दिंडी पुढे सरकते तशी हे युवक मोठमोठे बॅनर घेऊन चालतात, ज्यावर लिहिलं असतं, वृक्ष लावा, निसर्ग जपा, स्वच्छता ठेवा आणि या प्रकारचे निसर्ग संवर्धनावरील अनेक सुविचार फलक. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तरुण पिढीला एक नवा संदेश देत आहेत. दिंडी म्हणजे केवळ भक्तांचा मेळा नाही, तर हा आहे पर्यावरणाचा, एकतेचा, संस्कृतीचा महोत्सव. हे ते जगाला दाखवून देत आहेत.
या वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगचा आपल्या आरोग्यावरती खूप गंभीर परिणाम होतो आहे. पण तुम्हाला प्रश्न पडेल, ग्लोबल वॉर्मिंगचं आणि आपल्या आरोग्याचं काय नातं? आयुर्वेद सांगतो, आपल्या शरीरात 3 महत्त्वाचे दोष असतात: वात, पित्त, कफ. जेव्हा हे संतुलित राहतात तेव्हा आरोग्य उत्तम राहतं. पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे संतुलन बिघडायला लागलं आहे. उष्णतेमुळे पित्तदोष वाढतो, त्यामुळे ॲसिडिटी, उच्च रक्तदाब, त्वचेचे आजार, हृदयरोग वाढू लागलेले आहेत. प्रदूषणामुळे वातदोष ढवळून निघतो. दमा, श्वसनाचे त्रास, निद्रानाश, चिंता या समस्या वाढल्या आहेत. हवामानातील अस्थिरतेमुळे समस्या वाढल्या आहेत. लठ्ठपणा, मधुमेह, सर्दी खोकला आणि कॅन्सरसारखे गंभीर विकारही उद्भवत आहेत. आता दिंडी येऊन पोहोचलेली आहे अल्पोपहाराच्या ठिकाणी, समृद्धी ब्रिज खाली रमणा, तालुका सेलू येथे. रथामध्ये असलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन करण्यात आले. योगी
सर्व यात्रिकींनी शिस्तबद्धपणे अल्पोपहार घेतला. पौष्टिक अल्पोपहाराचे आयोजन अतिशय सुंदररित्या करण्यात आले होते. आताचे सौभाग्यशाली अन्नदाते होते कुमार कार्तिक पद्माकरजी वैद्य. तदनंतर लगेच दिंडीने पुढील प्रवासाकरिता मार्गक्रमण केले. या वसुंधरा पायदिंडीच्या उद्देशाने प्रेरित होऊन रामानंद संप्रदायातील युवांनी सुद्धा नियोजित मार्गावरील मुख्य ठिकाणांवर जनजागृतीकरिता विविध विषयांवर पथनाट्य सादर केले. आज प्रत्येक पूर, प्रत्येक दुष्काळ, प्रत्येक वादळ ही नुसती बातमी नसून निसर्गाची इशारा घंटा आहे. पृथ्वी आई आपल्याला सांगते आहे, माझं रक्षण करा, नाहीतर मी तुम्हाला वाचवू शकणार नाही. युवांनी घेतलेल्या या पुढाकाराने अनेकांना प्रेरणा मिळाली. आज दिंडीतील सुनियोजित मार्गावर पवनार बस स्टॉप या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातील युवांमार्फत भारूड सादर करण्यात आले. या स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी. प्राणवायू कमी झालं, दूषित वायू वाटलं हो. अडचणीत सजीव प्राणी आज असं आलं हो, पर्यावरण बिघडलं, प्रदूषण झालं हो. अडचणीत गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. वृक्षारोपण हे फक्त हरिताई वाढवण्याचं साधन नाही, तर ते पृथ्वीला वाचवण्याचं सामर्थ्यवान उपाय आहे. आज जगाला सर्वात मोठं संकट आहे ग्लोबल वॉर्मिंग. वातावरणात कार्बन डायऑक्साईडसारख्या हरितगृह वायूंचं प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत आहे. इथेच वृक्षारोपण महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक झाड आपल्या आयुष्यात भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतं आणि प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं. म्हणजेच झाडं पृथ्वीच्या कार्बन सिंकसारखी कामं करतात. झाडांची मुळे जमिनीत पाणी धरून ठेवतात, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि तापमानावर नियंत्रण राहतं. वैज्ञानिक अभ्यास सांगतो की जर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते आणि ग्लोबल वॉर्मिंगची गती आटोक्यात आणता येऊ शकते. म्हणूनच वसुंधरा पायदिंडीमार्फत ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाते. आज गोराड या ठिकाणी सरपंच सौ ज्योतिताई गंगारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. समृद्धी ब्रिज खाली रमणा या ठिकाणी सरपंच श्री
तर संदीप राघवजी तरवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नालवाडी या ठिकाणी वाहतूक शाखा पोलीस श्री संदीप तिरमदासजी कापडे, श्री विठ्ठल महादेवरावजी दुधकोवळे PS सेवाग्राम, श्री रियाज खान सहाय्यक फौजदार, किशोर पेटकुले पोलीस ऑफिसर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रामानंद संप्रदायाचे भंडारा जिल्हा निरीक्षक, वर्धा जिल्हा निरीक्षक, वर्धा जिल्हाध्यक्ष, दिंडी प्रमुख आणि दिंडी प्रशासन अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. आज औद्योगिकरणामुळे आणि नवनवीन कंपन्यांमुळे प्रगती झाली खरी, पण त्याचबरोबर झाडांची मोठ्या संख्येने कत्तल झाली आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण झपाट्याने वाढलं. या समस्येवर उपाय म्हणून सरकारने कार्बन क्रेडिट नावाचा उपक्रम आणलेला आहे. कार्बन क्रेडिट म्हणजे काय? तर एखाद्या कंपनीने वातावरणात कार्बन डायऑक्साईड किंवा इतर हरितगृह वायूचं प्रमाण कमी केलं, झाडं लावली किंवा नवीकरणीय ऊर्जा वापरली तर तिला कार्बन क्रेडिट्स मिळतात. आणि ज्या कंपन्या जास्त प्रदूषण करतात त्यांना हे क्रेडिट्स विकत घ्यावे लागतात. यामुळे कंपन्यांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरण्याची प्रेरणा मिळते आणि उद्योगासोबतच निसर्ग संतुलन राखण्याची जबाबदारीही वाढते. म्हणजेच कार्बन क्रेडिट हा केवळ आर्थिक व्यवहार नसून पृथ्वीला वाचवण्याचा आधुनिक शास्त्रीय व सामाजिक प्रयत्न आहे. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता
तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. आता वेळ झाली आहे दुपारच्या महाप्रसादाची. दिंडी येऊन पोहोचली आहे मोतीमहाल पॅलेस, नालवाडी, तालुका जिल्हा वर्धा या ठिकाणी. सर्व वर्धा जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिमाखात दिंडीचे स्वागत केले. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुका येताच सुवासिनींनी औक्षण केले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी महाप्रसादाच्या ठिकाणी रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमवंदनीय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे षोडशोपचार पूजन करण्यात आले. या पूजेचे यजमान होते श्री वसव आशा अशोक मोटघरे. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया.
जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीद वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीद वासी भाविकांसाठी प्रेमाने व आत्मीयतेने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्नदाता हा खरा तर यज्ञकर्ता असतो असं आपल्या शास्त्रात सांगितले आहे. जेवण देणारा हात हा नेहमी वरचा मानला जातो. इतकं रुचकर, पौष्टिक व स्वादिष्ट जेवण भाविकांना मिळत आहे हे खरोखरच प्रशंसनीय आहे. वसुंधरा पायदिंडीच्या या प्रवासात जे अन्नदाता सेवाभावी कार्य करते, निस्वार्थ भावनेने प्रेमाने पुढे सरसावले आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या सौभाग्यशाली अन्नदात्याचे नाव होते श्री वसव आशा अशोक मोटघरे. वसुंधरा पायदिंडीच्या या पवित्र प्रवासात जितकी भक्तिभावाची सेवा दिसते, तितकेच या स्वच्छतेच्या शिलेदारांचे कार्यसुद्धा आहे. म्हणजेच अखिल भारतीय हिंदू संग्राम सैनिकांद्वारा केले जाणारे हे स्वच्छता कार्य वाखाणण्याजोगे आहे. ही स्वच्छतेचा आणि त्यांच्या सेवाभावाचं मोठं उदाहरण आहे. खऱ्या अर्थाने हेच आहेत समाजातील खरे वीर, जे आपल्याला स्वच्छतेचा संदेश देतात. आज भंडारा जिल्ह्यातील हिंदू संग्राम सैनिकांनी स्वच्छतेची सेवा संपन्न केली. अशा प्रकारे आपण अनुभवलेत आजचे पहिले सत्र. या सत्रात मिळालेला भक्तिभाव आणि संदेश आपल्या हृदयात साठवून ठेवूया आणि पुन्हा भेटूया पुढील सत्रात. जय सियाराम.